नमस्कार. आयुर्वेदात हजारो वर्षांपासून कडुलिंबांना इतकं महत्त्व का दिलं जातं याचा कधी विचार केला आहे? त्याला फक्त एक वनस्पती नाही तर एक मास्टर क्लीन्झर मानलं जातं. म्हणजे शरीराला आतून स्वच्छ करणारी एक जबरदस्त शक्ती. आज आपण याच कडुलिंबाच्या रक्त शुद्ध करण्याच्या अद्भुत क्षमतेबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपल्यापैकी कित्येकांना पिंपल्स, पुरळ किंवा त्वचेच्या इतर समस्यांचा त्रास होतो नाही का? आपण त्यावर वरवरचे उपाय करतो, पण आयुर्वेद आपल्याला थोडं खोलवर विचार करायला लावतो. तो विचारतो की या सगळ्या समस्यांचं मूळ आपल्या रक्तात तर नाही ना? ही शक्यता खरंच विचार करण्यासारखी आहे. तर मग हे सिद्ध कसं होतं? म्हणजे कडुलिंब खरंच रक्त शुद्ध करतो याचा पुरावा काय? चला पाहूया आपल्या पहिल्या विभागात की याचा सगळ्यात स्पष्ट आणि थेट पुरावा आपल्याला कुठे दिसतो. आयुर्वेदानुसार सगळ्यात मोठा पुरावा आपल्या डोळ्यांसमोरच असतो. जेव्हा कडुलिंबाचं सेवन सुरू होतं तेव्हा पिंपल्स, एक्झिमा, सोरियासिस यासारख्या त्वचेच्या समस्यांमध्ये इतक्या पटकन फरक दिसायला लागतो की तो बदल खरंच खूप लक्षणीय असतो. आणि हेच तर दाखवतं की आपली त्वचा आणि आपलं रक्त किती घट्ट जोडलेलं आहे. आयुर्वेदात म्हणतात ना की तुमची त्वचा म्हणजे तुमच्या रक्ताच्या आरोग्याचा आरसाच आहे. म्हणूनच त्वचेवर दिसणारा हा सकारात्मक बदल रक्त आतून शुद्ध झाल्याचा सगळ्यात मोठा आणि थेट पुरावा मानला जातो. बरं, तर हा बदल फक्त वरवरचा आहे का? अजिबात नाही. आता आपण जरा आत डोकावून पाहूया. रक्ताच्या आत अगदी सूक्ष्म पातळीवर काय घडतं ते बघूया. कडुलिंब आपल्या रक्तातील लहान लहान शत्रूंशी कसा लढतो ते पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. कडुलिंबाची खरी जादू आहे त्याच्या आतल्या काही खास घटकांमध्ये. यांची नावं आहेत निंबिडिन, निंबिन आणि अझाडिरॅक्टिन. असं समजा की हे निसर्गाने दिलेले छोटे योद्धे आहेत जे थेट आपल्या रक्तातील जंतूंवर हल्ला करतात. आणि हे काम कसं करतात? प्रक्रिया एकदम सोपी आहे. आपण जेव्हा कडुलिंबाचं सेवन करतो तेव्हा हे घटक आपल्या रक्तात मिसळतात. मग ते रक्तामध्ये फिरून शरीराला त्रास देणाऱ्या घटकांना शोधून काढतात आणि त्यांना नष्ट करतात. परिणाम, आपलं रक्त स्वच्छ आणि इन्फेक्शन फ्री होतं. आणि यांचं टार्गेट कोण असतं? तर रक्तामध्ये लपलेले जंतू, विषाणू, बॅक्टेरिया म्हणजे ते सगळे सूक्ष्मजीव जे आपल्याला आजारी पाडतात. कडुलिंब या सगळ्यांचा मुळापासून नायनाट करतो. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. कडुलिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्सचा पण खजिना आहे. पॉलिफेनॉल्स आणि फ्लेवोनॉइड्ससारखे घटक. हे काय करतात तर शरीराच्या पेशींचं रक्षण करतात आणि सूज कमी करतात, ज्यामुळे रक्त आणखी हेल्दी बनतं. हे खूपच भारी आहे नाही का? पण कडुलिंब फक्त डायरेक्ट ॲक्शन घेत नाही, तो आपल्या शरीराच्या आतल्या क्लिनिंग सिस्टीमला म्हणजे आपल्या फिल्टर्सनं सुद्धा सपोर्ट करतो. चला बघूया कसं. आयुर्वेदात आम नावाची एक संकल्पना आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीरात साचलेली घाण किंवा टॉक्सिन्स. हे आम आपल्यासाठी खूप हानिकारक असतं. इथेच कडुलिंब मदतीला येतो. तो हे आम विरघळवतो, ज्यामुळे आपल्या शरीरातील मुख्य फिल्टर्स म्हणजे लिव्हर आणि किडनी यांचं काम खूप सोपं होऊन जातं. खास करून लिव्हरसाठी तर कडुलिंब एक वरदान आहे. त्याला हेपॅटोप्रोटेक्टिव्ह म्हणतात, म्हणजे लिव्हरचं रक्षण करणारा. तो लिव्हरची सूज कमी करतो, पित्ताची निर्मिती व्यवस्थित ठेवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्तातून विषारी घटक फिल्टर करण्याची लिव्हरची ताकद वाढवतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, लिव्हर हेल्दी तर रक्त आपोआप शुद्ध. आता आपण एका खूप इंटरेस्टिंग आयुर्वेदिक संकल्पनेकडे वळूया. ती म्हणजे रक्तातील उष्णता. ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण त्वचेच्या अनेक समस्यांचं मूळ इथेच आहे. आयुर्वेदानुसार जेव्हा रक्तामध्ये उष्णता वाढते तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवर पिंपल्स, पुरळ, खाज किंवा जळजळ या स्वरूपात दिसतो. आणि इथेच कडुलिंबाचा थंड गुणधर्म कामी येतो. तो नैसर्गिकरित्या रक्तातील ही जास्तीशी उष्णता कमी करतो, ज्यामुळे त्वचेला आराम मिळतो आणि या सगळ्या समस्या मुळापासून कमी व्हायला लागतात. तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र करून पाहूया. म्हणजे कडुलिंबाला आयुर्वेदात इतकं महत्त्वाचं स्थान का दिलं जातं हे आपल्या अगदी स्पष्टपणे लक्षात येईल. थोडक्यात सांगायचं तर कडुलिंब 5 प्रकारे काम करून रक्त शुद्ध करतो. 1. तो जंतू आणि विषाणूंना मारतो. 2. शरीरातले आम म्हणजे विषारी घटक काढून टाकतो. 3. आपलं लिव्हर मजबूत करतो. 4. रक्तातील अतिरिक्त उष्णता शांत करतो. आणि 5. अँटीऑक्सिडंट्सच्या मदतीने रक्ताला आतून स्वच्छ आणि निरोगी ठेवतो. आणि म्हणूनच या सगळ्या कारणांमुळेच आयुर्वेदात कडुलिंबाला सर्वात शक्तिशाली रक्तशोधक असं म्हटलं जातं. यामागे दुसरं कोणतंही कारण नाही. हे एकच वाक्य आपल्याला निसर्गाच्या या अद्भुत देणगीचं महत्त्व पटवून देतं, नाही का?